नमस्कार मंडळी. हा संवाद 5वा आहे आपला. 4थ्या संवादामध्ये आपण काय बघितलं? परमेश्वर दर्शन म्हणजे नक्की काय असतं हे बघितलं. त्यात द्वैत आणि अद्वैत भाव काय बघितलं. जो पण ते समजत नाही तो पण परमेश्वर दर्शन शक्य नाही हे मागच्या भागात बघितलं. त्याच्याबरोबर परमेश्वर किंवा परमतत्वाचे अनेक नावं त्यांचे अर्थ बघितले. आणि ती स्टेज गाठण्यासाठी, ती जाणीवेची पातळी गाठण्यासाठी ज्या काही मधल्या स्टेज आहेत, मग त्याला अवतार विभूतीपासून आपण संत महात्मापर्यंत जे काही नावं दिले त्यांचे अर्थ बघितले. आज आपण शरीर मन अद्वैत भाग पहिला बघणार आहे. भाग पहिला का? कारण हे एका भागात मावणार नाही, हे खूप मोठं होईल. कारण परमेश्वर दर्शन किंवा शरीर मन हे खूप मोठ्या गोष्टी आहेत. त्यातलं मी फक्त शरीर एवढाच भाग घेतला आहे, मानवी शरीर. आणि हे समजून सांगण्यासाठी, मानवी शरीर कसं बनलं आहे, कशाचं बनलं हे समजून सांगण्यासाठी आपल्याला माहीत असलेले एक कन्सेप्ट मी इथंच लिहिलेला आहे. तर मी आधी हा कन्सेप्ट समजून सांगतो, मग शरीराबद्दल बोलूया आपण. तर हा काय कन्सेप्ट आहे की आपण ज्या समाजात राहतो, समाज म्हणतो मी, जात नव्हे. कारण आपल्याकडं गैरसमज असा असतो की बरेच जण असे म्हणतात की आमच्या समाजाचे काही घरं त्या गावामध्ये आहेत. हे चुकीचं शब्द झाला. त्यांना म्हणायचं असं आमच्या जातीची. त्यामुळं समाज म्हणजे काय आणि जात म्हणजे काय? जातचा ॲक्च्युअल अर्थ आहे जन्म झालेला म्हणजे जात. म्हणजे घोडा ही जात झाली, मानव ही एक जात झाली. पण आपल्या अँगलनं जात हा वेगळा प्रकार पडला आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही आहे. आपण समाजबद्दल बोलणार आहे. समाजचा अर्थ काय होतो आहे? समअज म्हणजे एकमेकाला पूरक असा व्यवहार करणारा एकत्र आलेला ग्रुप. एकमेकाला पूरक, घोळका नव्हे, गर्दी नव्हे. समाज म्हणजे गर्दी नव्हे, एकमेकाला पूरक असतं. हे सगळे एकमेकाला पूरक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो समाज घडतो. तर ह्या समाजामध्ये हे जे काही संस्था आहेत, भारतीय समाज असेल, महाराष्ट्राचा समाज असेल, जागतिक लेवलचा सगळा समाज असेल, ह्या संस्था असतातच. मग आपण भारताचा जर विचार केला तर कायदे मंडळ आहे, न्याय, शिक्षण, ह्या ज्या काही तुम्हाला माहिती असलेल्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ह्या संस्था मिळून समाज बनतो. पण ह्या संस्था कशाच्या बनलेल्या आहेत? मी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे, सगळं देणं शक्य नाही आहे. मी शिक्षण घेतलं आहे. शिक्षण संस्था जी आहे त्याचे घटक संस्था काय आहेत ते इथं लिहिले बघ, निळ्या कलरमध्ये. मग परीक्षा मंडळ आहे, शिक्षण मंडळ आहे, विद्यालय, महाविद्यालय, संशोधन संस्था, जिथून कुठे शिक्षण घेता येतं किंवा परीक्षा घेता येतात किंवा ह्या सगळ्यांचं नियोजन केलं जातं. हे सगळ्या अनेक संस्था असतात, घटक संस्था. ते सगळ्यांचं मिळून शिक्षण संस्था बनलेली असते, जो समाजाचा एक पार्ट असतो. मग ह्या घटक संस्था कशाच्या बनलेल्या असतात? शेवटी माणसांच्याच ना. पण तो फक्त माणूस असून चालत नाही, मानव असून चालत नाही, ती जबाबदार व्यक्ती असली पाहिजे. जबाबदार व्यक्ती म्हणजे काय की त्याला त्याचा अंदाज आला पाहिजे, त्याचं ज्ञान असलं पाहिजे, तशी बुद्धी असली पाहिजे, तसे विचार त्याला करता आला पाहिजे आणि तो व्यक्त करता आला पाहिजे. ती जबाबदार व्यक्ती आहे. ही व्यक्ती म्हणजेच ॲक्च्युली मानव असतो. पण मानवावर संस्कार करावे लागतात, मग ती जबाबदार व्यक्ती होती. पुन्हा एक शब्द आला आहे, संस्कार. आम्ही चांगले संस्कार केले आहेत असे वाक्य बोलणारे बरेच पॅरेंट्स आहेत, बरेच माणसं आहेत. जे असे बोलतात त्यांना संस्कार ह्या शब्दाचा अर्थ माहीत नसतो म्हणून तसं बोलतात. चांगले संस्कार असं बोलायचं नसतं, संस्कार बोलायचा असतो. कारण चांगले संस्कार याचा अर्थ वाईट संस्कार असू शकतात असा अर्थ होतो. जसं ओलं म्हटलं याचा अर्थ कोरडं असतं, उजवं म्हटलं याचा अर्थ डावं असतं, तसं चांगलं म्हटलं तर वाईट असतं. तसं चांगले संस्कार म्हटलं याचा अर्थ वाईट संस्कार असतात असा प्रकार नसतो. कारण संस्काराचा अर्थच असा आहे योग्य कार्य, संस्कार, सम्यक म्हणायचं आपण, चांगलं कार्य. चांगलं म्हणजे असं याच्यावर चांगलं कार्य करायचे मानवावर, त्याच्यामुळं अनुकूल तो घडतो. उदाहरणार्थ सांगतो मी. समजा तांदूळ घेतले. तांदूळ खातो का आपण? नाही, भात खातो. मग तांदळावर संस्कार करायचे म्हणजे काय? मग त्यात पाणी टाकायचं, त्याला उष्णता द्यायची, मग त्याला संस्कार होतात, मग तो खाण्यायोग्य होतो. तसं हा मानव योग्य होईल ह्या गोष्टींसाठी, त्याला म्हणायचं संस्कारित झालेला. त्यामुळं
थोडक्यात सुसंस्कार आणि कुसंस्कार शब्द कसे झाले माहिती, तो आजारी पेशंट आहे. आजारी पेशंट असं नसतं, पेशंट असतो, तो असतोच आजारी म्हणून त्याला पेशंट म्हणायचं. आजारी पेशंट बोलायचं नसतं. तसं सुसंस्कार बोलायचं नसतं, संस्कार बोलायचं असतं. तर हे संस्कार म्हणजेच काय, योग्य कार्य त्याच्यावर केलं म्हणजे काय करायचं, तर त्याच्यात काहीतरी असलं पाहिजे. जे काय असतं ते मी इथं लिहिलं आहे बघा. बौद्धिक क्षमता असते किंवा तत्त्व जाणण्याची क्षमता असते आणि ते प्रकट करण्याची क्षमता असते प्रत्येक मानवामध्ये. मग त्यातले कुठले तत्त्व आपल्याला पाहिजेत त्या पद्धतीने आपण त्याच्यावर संस्कार करायचे. मग ते कुठल्या मार्गाने करायचे, कुठल्याही मार्गानं. तत्त्व कोणते असतील, कोणते असतील. उदाहरणार्थ काही आईवडिलांची तत्त्व असतील, घरातली तर आमचं तत्त्व असं आहे, 7च्या आत घरात आलं पाहिजे, हे तत्त्व आहे आमचं, तो एक तत्त्व झाला. काही सार्वजनिक तत्त्व असतील, समाजात कसं वागायचं, त्या तत्त्वाचं पण तो ग्रहण करत असतो आणि तो प्रकट पण करत असतो. काही वैज्ञानिक तत्त्व असतील, काही घटनेतले तत्त्व असतील. प्रत्येक क्षेत्रातले त्यांची तत्त्व असतात. मग थोडक्यात ते ज्ञान असतं. मी मागच्या वेळेस सांगितलं तत्त्वाचा अर्थ. ते ग्रहण करण्याची क्षमता म्हणजे बौद्धिक क्षमता प्रत्येक मानवात असतेच, निरोगी मानवात. आणि ते प्रकट पण करू शकतो तो. त्यातले कुठले आपल्याला पाहिजेत तेवढं तो डेव्हलप होत जातो तो. याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती, असं होतं का कधी की जन्म झाला आणि डॉक्टर सांगतात हा खेळाडू होणार आहे, असं सांगतात का? नाही. किंवा जन्म झालेला सांगणार हा इंजिनियर होणार नाही. क्षमता सगळ्याच असतात. त्यातल्या ज्या काय बाह्य परिस्थिती असते, त्या व्यक्तीच्या बाहेरची परिस्थिती आणि आतली प्रेरणा, म्हणजे बाह्य प्रेरणा आणि आतली प्रेरणा मिळून हे संस्कार होत असतात. तसा तो घडत जातो. कुठले कुठले घटक असतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही. सगळेच घटक आले, बाहेरचे सगळेच घटक आले. मग मित्र असतील, पाहुणे असतील, आईवडील असतील, शिक्षक असतील, ह्या सगळ्यामुळे त्याचं मन घडत जातं आणि मग त्याला ते क्षेत्र आवडायला लागतं आणि त्या क्षेत्रात जातो. मग तो कदाचित संरक्षणात जाईल, डिफेन्समध्ये जाईल, कदाचित तो न्यायव्यवस्थेत वकील होईल, कुठलाही होऊ शकतो तो. कॉमर्सला जाईल, CA होईल, बँक मॅनेजर होईल, उद्योग क्षेत्रात जाईल, इंजिनियर होईल, डॉक्टर होईल, आरोग्य क्षेत्रात जाईल, कुठल्याही क्षेत्रात जाऊ शकतो तो. तसे ते संस्कारी झालेला असतात ते. तसा तो घडत जातो. म्हणजे समाजाचा जो काय बेसिक घटक जबाबदार व्यक्ती आहे, बेसिक. पण जबाबदार व्यक्ती बाळ, मानव असतो ना, मनुष्य, त्याचं वय काय ते नंतरची गोष्ट, पण मानव पाहिजे. मग ते 1 दिवसाचा असेल नाहीतर 25 वर्षाचा असेल, हेच घडत हे घडतं ह्या मार्गे. हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर तुम्हाला शरीर म्हणजे काय हे समजून सांगतो. शरीर म्हणजे हे, याला कंपॅरिझन आहे. हे आणि हे तुम्ही तुलना करू शकता. इथं जशा अनेक संस्था आहेत तसे इथं पण अनेक संस्था आहेत आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये. कुठल्या संस्था आहेत बघा. मज्जा संस्था आहे, पचन संस्था आहे, रक्ताभिसरण आहे. याची इंग्लिश नावं काहींना समजतील, काहींना मराठी समजणार नाही. मज्जा संस्था म्हणजे आपण त्याला नर्वस सिस्टीम म्हणतो. पचन संस्था म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणतो. अशा अनेक संस्था आहेत. अस्थि म्हणजे जे हाडांचं जे काय आहे ते. प्रतिकार म्हणजे इम्युन सिस्टीम. मला हे इम्युन सिस्टीमला मराठीत नेमकं काय म्हणतात हे मला माहीत नव्हतं म्हणून मी इंग्लिश लिहिलं, इम्युन सिस्टीम. ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत, ह्या संस्था कशाच्या बनल्या आहेत? घटक संस्थाच्या. जसं ह्या संस्था घटकच्या बनल्या तसे ह्या पण घटक संस्थांच्या बनल्या आहेत. घटक संस्थेत काय असतं? अनेक अवयव आहेत. नुसतं तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था घेतली तर जिभेपासून चालू होईल ना ते. म्हणजे लाळ मिक्स होती, ही पण डायजेस्टिव्ह सिस्टीमचाच पार्ट आहे, लाळ. किंवा जे काही नलिका आहे ती, जे काही जठर आहे, स्टमक आहे, जे काय लिव्हर आहे, आतडा आहे, हे सगळं अनेक अवयव आहेत, ते घटक झाले. पण सगळी मिळून एक सिस्टीम झाली, ती म्हणजे पचन संस्था, असा त्याचा अर्थ आहे. उती म्हणजे टिश्यू याला, म्हणजे ग्रुप असतो, पेशींचा ग्रुप असतो. प्लाझ्मा म्हणजे कधी ते नॉन लिव्हिंग काही गोष्टी असतात रक्तामध्ये. हे सगळं घटक झालं. तर हे जे घटकपासून जे बनतं त्या संस्था म्हणतात. त्यामुळं एका संस्थेत अनेक घटक, छोट्या संस्था असतात, जसं तिथं मी समजून सांगितलं तसं. मग ह्या घटक संस्था कशापासून बनतात? तर पेशींपासून बनतात. पेशी म्हणजे थोडक्यात इथं जसं जबाबदारी व्यक्ती आहे बेसिक, तसं इथं बेसिक पेशी आहे. बिल्डिंग ब्लॉक म्हणतात तो, पहिला घटक.
जसं पुस्तक असलं, किती मोठं पुस्तक असलं, त्यातलं सगळ्यात छोटा पार्ट असतो ते अक्षर असतं, तसं. तर ह्या पेशी ज्या आहेत, तर रक्ताच्या पेशी म्हणू शकता किंवा जठराच्या पेशी म्हणू शकता किंवा मज्जासंस्थेच्या म्हणजे चेतापेशी, त्याला न्यूरॉन्स म्हणतो आपण, ते म्हणू शकता, अस्थिपेशी म्हणू शकता, कुठल्याही पेशी म्हणू शकता. याचा अर्थ प्रत्येक पेशी वेगळी आहे. याचा अर्थ प्रत्येक पेशीचं काम वेगळं आहे. जसं प्रत्येक जबाबदारी व्यक्तीचं काम वेगळं होतं. पण ही जी पेशी आहे, ही पेशी वेगळ्या वेगळ्या कशा झाल्या? मुळात तर एकच मानव होता, त्याचं वेगवेगळं झालं. कोणी डॉक्टर झालं, कोणी इंजिनियर झालं, कोणी शेतकरी झालं. तसं ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या पेशी आहेत, त्या कुठून आल्या? ते मूळ जे आहे त्याला म्हणायचं मूळ पेशी, त्याला इंग्लिशमध्ये स्टेम सेल म्हणायचं. म्हणजे जो मानव आहे तसा इथं स्टेम सेल आहे. ह्या मानवानं समाज घडला तसं ह्या स्टेम सेलनं मानवी शरीर घडलं. मानव प्रकट होत जबाबदार व्यक्ती झाला. हे पण प्रकट होत पेशी झाली. प्रकट झालं म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये किंवा मेडिकल सायन्समध्ये जीन्स एक्सप्रेशन म्हणायचं. हे जीन्स म्हणजे काय? तर तो एक बेसिक जनुकीय तत्व आहे. त्यात मी सध्या डिटेलमध्ये जात नाही आहे, ते वेगळा एक व्हिडिओ टाकणार आहे मी. पण हे जनुकीय इथं पण तत्व आहे, तिथं पण तत्व आहे बघा. याला इंग्लिशमध्ये मेडिकल सायन्समध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतात. जिनोम नावाचा एक शब्द तयार केला गेला आहे. जीन्स आणि क्रोमोझोम नावाचं मिक्स केलं आणि जिनोम नावाचा एक शब्द तयार केला. मग ते एक सिक्वेन्स आहे, ती तत्त्व तयार केलं आहे. असे अनेक तत्त्व त्यात आहेत. 30,000पेक्षा जास्त तत्त्व आहेत. त्या तत्त्वाला आपण जीन्स म्हणतो. ते तत्त्व प्रकट झाले तर ती पेशी तयार होती. मग कुठले तत्त्व प्रकट झाले, ते कुठली पेशी तयार होती, हे सगळं ठरलेलं असतं. जसं इथं कुठलं तत्त्व प्रकट झालं म्हणजे तू इंजिनियर होईल, कुठलं तत्त्व प्रकट झालं तर तो बँक मॅनेजर होईल, तसं इथलं कुठलं तत्त्व तयार झालं तर लिव्हरची पेशी होईल, हे ठरलेलं असतं. पण हे ठरतं कसं? इथं ठरवणारे बाहेरचे घटक आणि आतले घटक, अंतःप्रेरणा आणि बाह्य प्रेरणा म्हटले, त्याला संस्कार म्हटले. इथं पण संस्कारच आहेत. हे संस्कार आहेत. जीन्स एक्सप्रेशन याला कारण पण बाह्य आणि अंतर दोन्ही आहे. अंतःप्रेरणा पण आणि बाह्य. स्टेम सेलला अंतःप्रेरणा आहे, आतलं छोट्या पेशीला. ही आश्चर्याची गोष्ट आहे. प्रत्येक पेशीला आतलं एक अंतःप्रेरणा असते. आणि बाह्य प्रेरणा का असेल? मग टेम्परेचर असेल किंवा बाहेरचे केमिकल्स असतील, मॉलिक्युल्स असतील, ह्या सगळ्यांचा इफेक्ट होऊन आपल्याला कुठला सेल व्हायचं हे ठरलं जातं. जसं इथं ठरलं जातं इंजिनियर व्हायचं का, तसं इथं ठरलं जातं हार्टचं पेशी व्हायचं आहे का आपल्याला, तर हे ठरलं जातं. तर साधारणतः हे आणि हे मी एक्झॅक्ट सिमिलर म्हणत नाही, सेम म्हणत नाही, पण अंदाज येण्यासाठी मी सांगितलं. तर सगळ्यात बेस काय? ती क्षमता आहे, ती प्रकट झाली आणि समाज घडला. इथं पण ती क्षमता आहे, तत्व आहे, त्याला जनुकीय म्हटलं आहे, जनुक नाव दिलं आहे, जेनेटिक्स. ते तत्व प्रकट होऊन हे सगळं घडतं आणि आपलं शरीर तयार होतं. मानवी शरीराबद्दल जेव्हा समजून घेतो त्यावेळेस आपल्याला बेसिक हे समजून घ्यायचं असतं. आता याच्यानंतर मी तुम्हाला थोडक्यात आपली जी काही पेशी आहे किंवा पेशीमध्ये जे काय आहे ते थोडक्यात सांगतो, म्हणजे नेमकं काय आहे ते समजून सांगतो. आपण जे मानव ह्या फॉर्ममध्ये जे दिसतोय ना, हा मानव पहिल्यांदा काही तयार झाला तर साधारणतः 70,000 वर्षापूर्वी अशा टाईपचा मानव तयार झाला. आपण सध्या दिसतोय तसा 70,000 वर्षापूर्वी. मग 70,000 वर्षात आत्तापर्यंत किती पिढ्या होऊन गेल्यात? म्हणजे 25 वर्षाची एक पिढी धरली आपण तर कित्येक पिढ्या, हजारो पिढ्या होऊन गेल्यात. मग जगातल्या सगळ्या मानवांची एकत्रित बेरीज किती होईल? आज 700 कोटी आहेत जगामध्ये. तर आत्तापर्यंत किती मानव म्हणून ह्या फॉर्ममध्ये जन्माला आले पृथ्वीवर? तर असा एक अंदाज आहे, तो साधारणतः 11,000 कोटी. 11,000 कोटी मानव हे जर एकत्र आपण एखादी सिस्टीम तयार केली असती, संस्था तयार केली असती, आज आपल्याला एक संस्थेमध्ये भांडणं होत आहेत. तर पूर्ण 130 कोटी भारतातले एकच संस्था केली तर वाद होतातच ना, दिसतात आपल्याला वाद. मग जगाचं एकच संस्था केली तर, आणि आत्तापर्यंत मानवांची एक संस्था केली तर 11,000 कोटी माणसांची एक संस्था होईल. म्हणजे ते चालवणं सोपी गोष्ट नाही आहे. पण आपलं शरीर
एवढ्या पेशींना बनलं आहे. 50 लाख कोटी. म्हणजे तुम्ही आज जे काही आता व्हिडिओ बघताय ते एकटे बघत नाही. थोडक्यात 50 लाख कोटींचा तो जो समूह आहे, समाज आहे, गर्दी नव्हे, समाज, एकमेकाला संबंधित असतात सगळे पेशी. वैयक्तिक पेशी कोणतीही काम करत नाही, एकमेकाला संबंधित असतात. देवाणघेवाण होत असते. मोलेक्युल्स असेल, केमिकल्स असेल किंवा इलेक्ट्रिक पल्स असेल, कुठल्या ते फॉर्ममध्ये देवाणघेवाण होती आणि ते अखंड होत असते, कंटिन्यू होत असते. तर 50 लाख कोटी पेशींचा समूह आहे हा. तर एका पेशी साईज 0.022 मिलीमीटर, खूप छोटी आहे. म्हणजे असे आपण 100 शेजारी ठेवले पेशी, 100 पेशी, तर 2 मिलीमीटर एवढंच होईल. 100 ठेवल्या तर त्याचं वजन किती? 1 नॅनोग्रॅम. म्हणजे किती? 100 कोटी पेशी घेतल्यात ते 1 ग्रॅम भरेल. 100 कोटी पेशींचं वजन होईल 1 ग्रॅम. वस्तुमान म्हणा किंवा वजन म्हणा, मी बोलीभाषा वापरतो आहे. पेशीत घटक तर भरपूर आहेत. मग ते मायटोकॉन्ड्रिया असेल, सायटोप्लाझम असेल, ज्यांचं बायोलॉजी त्यांना हे कळेल, ज्यांना हे माहीत नाही त्यांनी सोडून द्या हे सगळे शब्द. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे त्याचं केंद्रक. का? कारण केंद्रकामध्ये हे असतात, क्रोमोझोम्स असतात. किती असतात मानवामध्ये? 46. प्रत्येक पेशीत 50 लाख कोटी पेशीमध्ये, त्यातलं RBC सोडून द्या, रेड ब्लड सेल सोडून द्या, पण बाकी सगळ्या पेशीमध्ये केंद्रक असतं. त्या केंद्रकामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात निरोगी शरीरामध्ये. काही ठिकाणी प्रॉब्लेम होतात, ती गोष्ट सोडून द्या, पण जनरल आपल्यामध्ये सगळ्यामध्ये 46 क्रोमोझोम्स असतात. काय असतं हे क्रोमोझोम्स? क्रोमोझोम म्हणजे DNA, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ॲसिड. शब्द अवघड आहे. ज्यांचं बायोलॉजी त्यांना हे आवडेल, ज्यांना बायोलॉजी नाही त्यांना हे आवडणार नाही, पण ते एक प्रकारचं ॲसिड आहे. ॲमिनो ॲसिड म्हणूया आपण त्याला. न्यूक्लिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड नाही, न्यूक्लिक ॲसिड आहे. तर ते खूप लांब असतं, खूप लांब. किती लांब असतं? ते साईज जर बघितली, ती साईज नॅनोमीटरमध्ये असते त्याचं डायमीटर, पण लांबी मात्र 2 मीटर होती. 2 मीटर लांब आणि साधारणतः 3 नॅनोमीटर त्याची साईज आहे, थिकनेस आहे, जाडी आहे. हा अंदाज येण्यासाठी मी तुम्हाला एक सांगतो फक्त, म्हणजे तुम्हाला तो अंदाज येईल की त्याची थिकनेस किती आणि लांबी किती. आपला केसाची थिकनेस किती असते? खूपच बारीक असते केस. मग लांब केस घेतला तर किती लांब? तर 100 किलोमीटर लांब घ्यायचा. 100 किलोमीटर लांब. मग इमॅजिन करू शकता तुम्ही आता. तर 100 किलोमीटर लांब केस जर तुम्ही असं गुंडाळत बसले, तर जी काही गुंडाळ गुंता होईल, तो गुंता म्हणजे काय असतं? हे क्रोमोझोम्स असतं. मग केवढा मोठा गुंता होईल? पण एक गुंता नाही, 46 गुंतेत. 46 का? कारण ते ॲडजस्टमेंट तशी नेचरने केली आहे. त्या पेशीमध्ये, त्या केंद्रकामध्ये ते मावले पाहिजेत म्हणून त्याचे 46 तुकडे केलेत. त्यातले 23 तुकडे आईकडून येतात, 23 तुकडे वडिलांकडून येत असतात. तर असे हे सगळे मिळून आपण तयार होतो. मग हे जे काय गुंडाळून ठेवलं आहे, हे एका प्रोटीनवर गुंडाळलेलं असतं आणि हे जे काय गुंडाळलं असतं खूप लांब असतं. आता एवढं लांब आहे, त्यातले 46 तुकडे केले, त्यातला कुठला तरी एक तुकडा घेऊ आपण. एक क्रोमोझोम जर घेतला आपण, त्या क्रोमोझोममध्ये जेवढं काय तो तुकडा असेल, सगळा असणार नाही, कारण 46मध्ये वाटून दिलेत ना ते. त्यातला जो एक तुकडा आहे त्यामध्ये अनेक जीन्स असतात. टोटल जीन्स जे आहेत सगळ्या त्या DNAच्या अख्ख्या लांबीवर, ते साधारणतः 30,000पेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ एका क्रोमोझोममध्ये 30,000 असणार नाहीत, 30,000पेक्षा कमी असतील. तर ह्या एका क्रोमोझोममध्ये किती जीन्स आहेत ते प्रत्येकाची गोष्ट प्रत्येक क्रोमोझोमसाठी वेगळं वेगळं आहे. त्याच्यावर डिटेल द्यायचं नाही आपल्याला, फक्त कळण्यासाठी सांगतो आहे मी हे. तर हे जे जीन्स आहेत त्याला आम्ही जनुक मराठीत म्हणायचं. म्हणजे ते इथं जे सांगितलं तेच तत्त्व. तर हे तत्त्व पेशीच्या केंद्रकातल्या क्रोमोझोममधल्या DNAच्या गुंडाळ्यातल्या ते असे अनेक तत्त्व असतात. काही तत्त्व कधीच प्रकट होत नाही, काही प्रकट होतात. काही काल असे शिडो असतात, आभासी तत्त्व असतात, ते कधीच प्रकट होत नाही. जे प्रकट होतात त्यानुसार मी तयार होतो. जे प्रकट होतात त्यानुसार मी तयार होतो. प्रकट कसे होतात ते मी सांगितलं आहे. बाहेरचं आणि आतलं प्रेरणामुळे ते प्रकट होतात. मग ते माझं कुठले सेल तयार व्हायचं, ते सेलचं आकारमान कसा असला पाहिजे, त्याच्यानुसार ते ऊती किंवा टिश्यू कसा असला पाहिजे, ऑर्गन कसा असला पाहिजे, हे सगळं त्यात
ऑलरेडी लिहिलेलं असतं थोडक्यात सांगायचं तर. मग आता लिहिलेलं असं याचा अर्थ काहीतरी अक्षर पाहिजेत. अक्षर पण आहेत. इंग्लिशमध्ये 26 अक्षर आहेत A to Z. इथं फक्त 4च असतात. फक्त 4 अक्षरांनी हे सगळं पुस्तक लिहिलेलं आहे थोडक्यात. हे बघा पुस्तक. आता याच्यानंतर हे सांगणार आहे की हे जे काय DNA आहे, DNA हे जे ॲसिड आहे हे फक्त मानवाच्या शरीरात असतं का? नाही. हे जे जे लिव्हिंग आहे, जे जे जिवंत आहे त्या प्रत्येकाच्या शरीरातल्या त्या पेशीतल्या केंद्रकात असतंच असतं. जे जे जिवंत सारखे वाटतात ते सगळेच जिवंतसारखे वाटतात ते पण. म्हणजे मग तुम्ही प्राणी घेऊ शकता, कीटक घेऊ शकता, डास घेऊ शकता, कुत्रा घेऊ शकता, त्यात असतं. वनस्पती घेऊ शकता, कांदा, बटाटा, वांग, टोमॅटो काही पण घ्या, त्यात हे असतंच. मग परत तुमचं म्हणणं असेल पण ते वेगळं आपलं वेगळं असेल. एकच असतं. मूळचा जो आहे, मूळचा जो DNA आहे तो एकच होता. प्रकटीकरण होत झालं, त्यात काही गोष्टीत बदल झाले. जसं आपल्या कायदे मंडळात अमेंडमेंट असतं, कायद्यात बदल होतो, तसं इथं म्युटेशन होतं, बदल होतो. तो बदल झाला की झाला नवीनच तो स्पेसिस तयार होतो. मग तसं आपण नवीन होत 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 आपण असं झालो आहे. काहीजण नवीन होत होत माकड झाले, काहीजण नवीन होत होत कुत्रा झाले, काहीजण अर्थवर्म झाले, गांडूळ झाले, काहीजण तो बेस तोच. म्हणजे माणूस होणंचा बेस तोच आणि कुत्रा होणं त्याचा बेस सेमच आणि डास होणं त्याचा बेस सेमच आणि वांग होणं त्याचा पण बेस सेमच. मग तुमचं हे काय पटत नाही आहे. पण DNA आपला आणि इतरांचा यात किती साम्य आहे हे जरा बघूया. हे बघा, DNA हा आपला ब्ल्यू प्रिंट आहे. कोणाचा? लाईफचा. लाईफचा म्हणतो मी, जीवनाचा. माणसाचा नव्हे, जीवनाचा. हां, ब्ल्यू प्रिंट आहे. त्याला आपण मूळ रूपरेषा म्हणूया. जीवनाची मूळ रूपरेषा. याचा अर्थ प्रत्येकासाठी ती सेमच असतं. फरक कशात आहे? हे 2 गोष्टी. त्याचा जो अनुक्रम आहे, जे सिक्वेन्स आहे, जीनची म्हणा किंवा त्या लेटर्सची सिक्वेन्स, अक्षरांची सिक्वेन्स आहे, त्यात फरक पडतो. आणि कुठला प्रकट व्हायचा, व्यक्त कोणतं व्हायचं त्यात फरक पडतो. ह्या गोष्टीमुळं सगळं फरक पडला आहे. जीवनातली जी विविधता दिसते ना, अनेक प्राणी वेगळे, अनेक पक्षी वेगळे, अनेक कृमी वेगळे, कीटक वेगळे, झाडं वेगळी, झुडपं वेगळी, फक्त ह्या गोष्टीमुळं. मूळ एकच आहे. त्यामुळे सर्व जीवांचा पूर्वज एकच आहे. त्याला नाव पण दिलं आहे. आपल्या पूर्वजाला नाव आहे. म्हणजे बटाट्याचा पूर्वज आपला पूर्वज, माकडाचा पूर्वज, वाघाचा पूर्वज, जे काय नाव दिलेत सगळ्यांचा पूर्वज हा एकटाच आहे. आणि तो पण एक पेशी आहे. एकच पेशी होती त्याची. आपण जसं अनेक पेशी 50 लाख कोटी पेशीनं म्हटलं तसलं नाही, एकच पेशी. त्याला ल्युका म्हटलं आहे. ल्युकाचा लॉंग फॉर्म आहे लास्ट युनिव्हर्सल कॉमन ॲन्सिस्टर. म्हणजे मागं जात जो शेवटचा जो मिळाला तो ल्युका, शॉर्ट फॉर्म टाकले. मग तो आहे का, ती आहे का, ते आहे, ही, शी, इट काय म्हणायचं ते तुम्ही म्हणायचं. पण तो एक पेशी आहे. किती वर्षापूर्वी? 400 कोटी वर्षापूर्वी, साधारणतः 400 कोटी वर्षापूर्वी. तिथून सगळं हे लाईफ डेव्हलप झालं. मग याचा अर्थ मग शेवटी भावाभावात साम्य असतंच ना, भावकीमध्ये साम्य असतंच ना पाहुण्यांपेक्षा. मग साम्य किती आहे ते लिहिलं इथं, बघून घ्या. मी आणि तुम्ही एवढाच फरक आहे. म्हणजे एवढं साम्य आमच्यामध्ये, तुमच्यात आणि माझ्यात एवढं साम्य आहे 99.9. म्हणजे 100पैकी 99.9 तुमचं ना आमचं सेमच आहे. जे काय शरीरात आहे ते 0.1% फरक आहे. म्हणजे तुम्ही वेगळे मी वेगळे झालो. माकडात आणि माझ्यात किती फरक, किंवा आपल्यात आणि माकडात किती फरक? फक्त 98%. चिंपाजी घेतलं तर अजून ते क्लोज जातं आहे, 99% जातं आहे. चिंपाजी माकड घेतलं तर, जनरल माकड हे 98% क्लोज आहे. म्हणजे आपले सगळं जुळतं आहे 98% माकडाबरोबरच. मांजर किंवा कुत्रा घेतलं तर 90% जुळतं आहे त्यांचं आणि आमचं. ही आश्चर्याची गोष्ट आहे.
किडा किंवा जंत घेतला, कृमी कुठला पण घ्या, छोटा किडा घ्यायचा, 70% जुळतं आहे आपलं. मशरूम घेतलं, आपण जे मशरूम खातो ते मशरूम घेतलं तर ते आपण 60% जुळते. मग त्याच्यात जे घटक आहेत आपल्या जे घटक आहेत 60% सेम आहे. आणि हे जे आपण जे रोज खातो ते आपलं 50% जुळते. म्हणजे इनडायरेक्टली ही सगळी आपली भावकी आहे. मग सगळ्यात क्लोज कोण? हा भाऊ सगळ्यात क्लोज माझा. जरा लांबचा भाऊ हा झाला. आणि सगळ्यात लांबचे भावकी ही ज्यांना आम्ही रोज खातोय. त्याच्यामुळं हे दोन्ही खाताना तुम्हाला फरक जाणवल बघा. हे खाताना जर बरं वाटेल, लांबची भावकी आली, हे जरा क्लोज आलं, असं मऊ मऊ वाटतं काहीतरी, असा प्रकार आहेत. शेवटी आपण सगळे एकाच मूळ पेशीचे हे प्रकटीकरण आहे, व्यक्त होणं आहे, अव्यक्तातून व्यक्त होणं. तुम्हाला लक्षात येत असेल काही शब्द अध्यात्मातले इकडे यायला लागलेत, आता योगशास्त्रात सांगितले ते यायला लागलेत. व्यक्त अव्यक्त, जे अव्यक्त होतं ते व्यक्त होत गेलं आणि असं झालं. मी विश्वाच्या मार्गाने पण ते समजून सांगणार आहे, पण आपण शरीराच्या मार्गाने समजून घेत चाललो आहे. अजून मी मनाबद्दल काही बोललेलो नाही आहे. तर हे जे आपण आता बघितलं याच्यात अजून काही घटक आहेत की आपल्या टोटल जर आपण ते DNA ची लांबी, ह्याची जी लांबी जर काढलीच आपण, आपल्या शरीरात जेवढे DNA म्हणून आहेत 50 लाख कोटी, हे सगळे जर आपण एका सरळ रेषेत असं एका पाठोपाठ एका ठेवले ते किती होईल? ते आपली जे सूर्यमाला आहे ना, सूर्यमाला याच्यापेक्षा मोठी लांबी होती. 1000 कोटी किलोमीटरपेक्षा लांब होतं आपल्या शरीरातल्या असल्या DNA ची लांबी. म्हणजे आपण साधे नाव नाही आहे, आपण विचित्र भयानक काहीतरी आहोत. आपल्याला समजून घेता येत नाही आहे किंवा आपण समजून घेण्याचा कधी प्रयत्न नाही केला, पण आपण जे आहोत ते अत्यंत वेगळा प्रकार आहे. आपण व्यक्त झालो आहे, आपण व्यक्त झालो आहे. संस्कार जसे करायचे नसतात, संस्कार होत असतात. उपदेश करायचा असतो, असं बोल रे, खरं बोल, हा उपदेश झाला. त्यानं जर ते ग्राह्य केलं तर तो संस्कार होतो. तसं आपण व्यक्त होतो आहे, आपल्यात जे अव्यक्त होतं ते आपण व्यक्त होत चाललो आहे. म्हणजे आपण असं झालो आहे. अजून अजून व्यक्त होईल, अजून काही पिढ्या. हे आपण शरीराच्या मार्गाने चाललो आहे. आता इकडे बघा, समजा मानवी शरीर आपलं 100 किलोग्रॅमचं असं आपण विचार करूया. असं इमॅजिन करा की 100 किलोग्रॅमचं आहे. 50 किलोग्रॅमचं असेल त्या हिशोबाने तुम्हाला कमी करावं लागेल, निम्मं करावं लागेल. 100 किलोग्रॅमच्या मानवी शरीरात काय असतं ते लिहिलं आहे मी. ऑक्सिजन 65 किलोग्रॅम फक्त ऑक्सिजनच असेल. कार्बन 18 किलोग्रॅम असणार आहे. हायड्रोजन 10 किलोग्रॅम असणार. नायट्रोजन 3 किलोग्रॅम. कॅल्शियम 2 किलोग्रॅम. फॉस्फरस 1 किलोग्रॅम. पोटॅशियम, सल्फर आणि क्लोरीन प्रत्येकी 200 ग्रॅम. सोडियम 100 ग्रॅम. मॅग्नेशियम 50 ग्रॅम. आणि हे जे कॉपर, आयर्न, कोबाल्ट, झिंक, आयोडीन, सेलेनियम जे आहे हे सगळं मिळून 50 ग्रॅमपेक्षा कमी असतं. असं वाटत नाही एखादी भाजी करतोय आपण? म्हणजे हे सगळ्यांनी आपलं शरीर बनलं आहे. हे जे सगळं आहे हे सोडून काहीच नाही शरीरामध्ये. म्हणजे पेशी जे बनल्यात त्या पेशीमध्ये हे घटक असतात. एका पेशीमध्ये 1,00,000 अब्ज अणू असतात एका पेशीत. आपण सांगितले 50 लाख कोटीनं बनले हे, त्यातलं एक पेशी घेतलं तर त्यात 1,00,000 अब्ज अणू असतात. हे अणू यातलं एकही जिवंत नाही आहे. म्हणजे आपण ज्याच्यानं बनलो आहे ते वैयक्तिक जिवंत नाही असं केमिस्ट्री म्हणतं, असं फिजिक्स म्हणतं, असं बायोलॉजी म्हणतं, असे सगळं सायन्स म्हणतं. पण आपण जिवंत आहोत हे सत्य आहे ना. पण तर हे जे आहे, जे सत्य आहे ते सत्य कसं काय होतं? मग आपण जिवंत कसे काय? तर त्याचं थोडक्यात आपण आता कंपॅरिझन करायचं. अजून मी शरीराबद्दल आहे, अजून मनाबद्दल गेलो नाही. तर हे जे आपण जिवंतपणाचं जे लक्षण आहे ते लक्षणं आपण अध्यात्मामध्ये कसं सांगतो हे थोडक्यात बघूया. आता 2 मिनटात
की आपली गर्भधारणा झाल्यानंतर काय होतं हे 2 मिनटात समजून सांगतो. गर्भधारणा झाली, धारणा हा पण शब्द अध्यात्मामध्ये आहे. हे तर धारण केलं. काय धारण केलं? ह्या 2 गोष्टी धारण केल्या, स्त्रीबीज आणि पुरुषबीज. यांचं धारण झालं याचा अर्थ काय? यांचा संयोग झाला, योग झाला, योग झाला आणि त्याच्यापासून एक गर्भ तयार, छोटा झायगोट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. तो एक पेशी असतो. त्यात मगाशी सांगितलं ते 46 ते गुणसूत्र किंवा क्रोमोझोम असतात. त्याला गुणसूत्र म्हणतात मराठीत क्रोमोझोमला. आणि त्यात जीन्स असतात, त्याला जनुका म्हणायचं, आपण मगाशी बघितलं. तर हा जो एक पेशी आहे हा काही तास असतो, काही तास. नंतर त्याचं हळूहळू डिवायडेशन होतं, विभाजन होतं. ती प्रोसेस डिटेल आपल्या सध्या त्याची गरजेचं नाही आहे. ते हळूहळू 3 दिवसापर्यंत 16 पेशी होतात, बंच होतो 16 पेशी. नंतर ही प्रोसेस चालूच होती आणि तो त्या गर्भाशयाला जाऊन चिकटतो एका ठिकाणी आणि ही प्रोसेस सगळी दुसऱ्या आठवड्यापर्यंत होती. अनेक पेशी, डिटेल प्रोसेस आहे, खूप क्लिष्ट आहे, अवघड आहे ते. आणि याच्यानंतर मात्र इथंपर्यंत मूळ पेशी आहेत. याच्यानंतर मात्र अवयव बनायला स्टार्ट, म्हणजे प्रकटीकरण स्टार्ट झालं, व्यक्त होणं स्टार्ट झालं. मग हे व्यक्त होणं म्हणजेच अवयव बनणं. मग पहिल्यांदा हार्टचे म्हणा, मेंदूचे म्हणा, हे अवयव बनतात. म्हणजे थोडक्यात त्यांची सेल बनतात. पण नुसते एकाच ठिकाणी सगळे सेल बनत नाहीत, नाही तर एकाच ठिकाणी गोळा झाला असता सगळाच. त्या ठिकाणी पाठवणं पण असतं, म्हणजे तो तिथं गेला पाहिजे, ब्रेनची सगळी हार्टचीकडे यायला पाहिजे. ही प्रोसेस चालू होती आणि ती प्रोसेस साधारण 30-32 आठवड्यापर्यंत चालू असते. तयार करणं आणि त्या ठिकाणी जाऊन पोहोचवणं, हे सगळं 32 आठवड्यात साधारणतः होतं. 30 आठवड्यापर्यंत, म्हणजे 7व्या महिन्यापर्यंत असं होतं. त्याच्यानंतर फक्त वाढ होती. त्यामुळे 7व्या महिन्यात पण डिलिव्हरी होऊ शकते. त्याच्यानंतर फक्त वाढ होती आणि नंतर 40 आठवडे पूर्णानंतर मग आपण बाहेर येतो, ह्या विश्वात येतो. ही थोडक्यात मी प्रोसेस सांगितली. पण जन्म आणि मृत्यू पेशींचं चालूच असतं. म्हणजे आपण जो पहिला होतो ना एक पेशी, आपण तो आत्ता नाही आपल्यात, पण त्याचे जे काही तयार झालेले पेशी आहेत ते आहेत. मग हे मरतात कधी? तर प्रत्येक अवयवाचं लाईफ वेगळं वेगळं आहे. म्हणजे जर स्किन घेतली तर ही स्किन साधारणतः 30 दिवसात, महिन्यात नवीन स्किन असते. दर महिन्याला नवीन स्किन असते आपल्याला पूर्ण. जर तुम्ही पांढऱ्या पेशी घेतल्या, व्हाईट ब्लड सेल WBC, ते साधारण 2 आठवड्यात नवीन येतात. लिव्हर घेतलं, 1.5 वर्षात नवीन लिव्हर असतं आपल्याला. समजा आपण हाडांचं बघितलं, आपले जे काय अस्थी आहेत, जो सांगाडा आहे, सगळा हाडांचा सांगाडा, तो 10 वर्षात रिप्लेसच असतो, सगळा रिप्लेसमेंटच असते ती. म्हणजे प्रत्येक चेंज होतं आहे, सगळ्याच गोष्टी चेंज होत आहेत. मग मूळचं काय राहिलं आपल्याकडं? तर असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कॉर्टेक्समधले, निओ कॉर्टेक्समधले जे व्हिज्युअल कॉर्टेक्स आहे त्यातले काही पार्ट आणि कॉर्टेक्समधला जो वरचा मेंदूचा काय, त्यातले काही पेशी मात्र ओरिजिनल आहे तसेच राहतात. त्याच्यामुळं माणसाचं बिहेवियर जे असतं, प्रत्येक बिहेवियर, म्हणजे हे आपल्या हृदयाचं प्रत्येकाचं, हे सुरकुत्या पडणं, काही दिवसांना सुरकुत्या पडतात म्हातारपणे. का? ॲक्च्युली मरून नवीन तयार होतात ना, नवीन स्केल महिन्याला नवीन तयार होतं ना हे. मग कायमच तरुण दिसायला पाहिजे ना हे, तर कायम तरुण दिसत नाही. कारण का? पेशींच्या आयुष्यानुसार आपलं प्रकटीकरण नसतं. आपलं जे ओरिजिनल आयुष्य आहे त्यानुसार आपलं प्रकटीकरण होतं. म्हणजे ते जे काही DNA आहेत त्यांचं म्युटेशन म्हणा किंवा त्यांचा जो एक प्रकारचा थकवा आहे, प्रकटीकरणचं एक लिमिट आहे, ते हळूहळू कमी होतं आणि ते कमी कमी प्रकट होतात मग. आणि नंतर प्रकट होणं थांबतं, मरत नसतं काही, प्रकट होणं थांबतं. मग आपण वेगळ्या फॉर्ममध्ये जातो, आपली जो फॉर्म आहे तो चेंज होत जातो. आता हे सगळं सांगितलं तर पेशी मरतात हे बरोबर आहे. म्हणजे आपलं पूर्णचे पूर्ण आता नवीन आहे. मी जन्माच्या जे होतो ते आता नाही आहे आता. तरी पण लहानपणी जो मी आहे, मला कळतं मी आहे, तोच मी अजून आहे, अजून. असं नाही की मी कोण नवीन कोण आहे, मी कोण आहे असं कोण म्हणतं का? पूर्ण बदलून सुद्धा आपण म्हणत नाही मी कोण. अचानक उठून म्हणायचं मी कोण आहे, असं होत नाही. कारण ते आहे तसं ट्रान्सफर होतं. मी तो ट्रान्सफर होत आहे तसंच.
पेशी नवीन, पण मीत्व तेच, मी तोच, ते नाही बदलत. आता याच्यानंतर शेवटचा एक जो कन्सेप्ट आहे अध्यात्मामधला, ते शब्द फक्त सांगतो. आता हे 2 मिनटात समजून घेऊया. त्याला नाव काय द्यायचं तुम्ही ठरवायचं. योगशास्त्र म्हटलं चालतं, अध्यात्म म्हणा, धर्मशास्त्र म्हणा, तत्त्वज्ञान म्हणा, कारण आपल्याकडे नावाचं एक बंधन असतं, काय म्हणायचं, काही पण म्हणा, कन्सेप्ट एकच आहे. योगशास्त्राच्या म्हणण्यानुसार आपलं जे काही शरीर आहे ते फक्त शरीर नाही, शरीर आणि मन मिळून आपलं बॉडी बनलं. थोडक्यात आपलं आपण बनलो आहे. आपण जे बनलो ह्या दोघांनी मिळून बनलं आहे. फक्त शरीर म्हणजे आपण नव्हे, फक्त मन म्हणजे आपण नव्हे. तर आपण आज मनाचा पार्ट घेणार नाही, त्याच्यामुळे याला मी ब्लॉक करून ठेवलं आहे. हे पुढच्या व्हिडिओमध्ये असेल. मग शरीर कशापासून बनलं आहे, ते 2 कोशापासून बनलं आहे असं योगशास्त्र किंवा तत्त्वज्ञान अध्यात्म बोलतात. अन्नमय कोश आणि प्राणमय कोश. तर अन्नमय कोशचा अर्थ समजून घेऊया. अन्न याचं मी समजून सांगणारच आहे. तर कोश म्हणजे साठा, भांडार. जसं आपलं कोशागार असतं, गोडाऊन साध्या भाषेमध्ये, तर कोश आहे ते. आणि मय म्हणजे युक्त, जसं जलमय झालं सगळं, तसं ते अन्नमय झालं, अन्नयुक्त. पण अन्न म्हणजे आपण जे जेवतो तेच फक्त अन्न, ह्या अर्थाने ते अन्न नाही आहे. अन्न म्हणजे द्रव्य, मॅटर, ज्याला वस्तुमान आहे, वजन आहे, असं सगळं म्हणजे अन्न झालं. मग असे आपण जे ऑक्सिजनपासून नायट्रोजन जे सगळं बघितलं ना 100 किलोग्रॅमचं, ते म्हणजे अन्न. म्हणजे ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस हे सगळं अन्न. चपाती वगैरे ते आहेच, पण चपाती तेच असतं. तर हे बेसिक बोलतात. हे लोक बेसिकमध्ये जात आहेत. त्याला मॅटर म्हणतो आपण, मटेरियल. त्याला अध्यात्मामध्ये नाव दिले पार्थिव. द्रव्य हे सिंपल विज्ञानातली भाषा झाली, ही म्हणजे जनरल भाषा, ही त्यांची भाषा तत्त्वज्ञानाची. आणि ही संस्कृतमध्ये त्याला पार्थिव बोलतात. पार्थिव म्हणजे काय, पार्थिवचा ॲक्च्युअली अर्थ माती आहे. माणसाचं डेथ झाले, आपण तो पार्थिव आणलं म्हणजे काय आणलं, फक्त द्रव्य आणलं. त्यात काय नाही आहे, त्यात हा नव्हता. म्हणजे याचा अर्थ हे दोन्ही मिळून आपण जिवंत असतो. हे गेलं, एवढं शिल्लक राहिलं, त्याला पार्थिव म्हणायचं. म्हणजे मॅटर शिल्लक राहिला. मग अशी जे 100 किलोग्रामचा हिशोब दाखवला ते शिल्लक राहिलं, त्यातलं प्राण गेला. तर प्राण ह्या शब्दाचा एक चुकीचा अर्थ घेतला जातो. प्राण गेला म्हणजे असं लोक समजतात की आत्मा गेला. आत्मा नाही गेला, प्राण गेला. तर प्राणचा अर्थ काय, प्राण म्हणजे ऊर्जा, त्याला आपण एनर्जी बोलतो. मग ही ऊर्जा कोणती असू शकते त्याचं मी सांगितले, लिस्ट दिली. मग ती उष्णता असेल आपल्या बॉडीमधली, किंवा विद्युत चुंबकीय तरंग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असेल. मला इलेक्ट्रिक पल्सला मराठी शब्द आठवत नव्हता म्हणून मी विद्युत ठोके लिहिलं, पण ते इलेक्ट्रिक पल्स आहे जे आपले संदेश पाठवतात न्यूरॉन्स थ्रू. इलेक्ट्रोकेमिकल पल्स म्हणजे जे काही मॉलिक्युल्स जातात, पळतात, म्हणजे कायनेटिक एनर्जी झाली. जे काही संदेश जातो न्यूरॉन्समध्ये जे हे चालतं ते इलेक्ट्रिक पल्स चालतं. तर हे जे चालतं, मग तुमचं म्हणणं असेल मग ऊर्जा, एनर्जी, उष्णता हे जिवंत असतं का? उष्णता जिवंत नाही आहे, पण उष्णता कोणीतरी निर्माण करतं आणि पाठवतं, एकमेकात एक्सचेंज करतं स्वतःहून. त्याला जिवंतपणाचं लक्षण समजलं जातं. याचा अर्थ प्राण म्हणजे अशी ऊर्जा जी निर्माण होती कोणाकडून तरी आणि कोणीतरी ग्रास्प करतं, असा फ्लो होतो. ऊर्जेचा फ्लो व्हायला पाहिजे स्वतःहून, तो प्राण झाला. आणि ह्या सगळ्यांचं, ह्या दोघांचं मिळून जे काय आपलं आपण तयार झालो, त्याला मीत्व जे आहे, हे जे मीत्व मिळतं ते कशामुळे मिळतं, याच्यामुळे मिळत नाही किंवा याच्यामुळे. हे कारणीभूत आहेत, पण हे जे जाणवतं हे ह्या दोघांना पण जाणवत नाही. म्हणजे ऊर्जेला, हीटला जाणवत नाही मी अमुक अमुक आहे म्हणून, किंवा यातल्या ऑक्सिजनला आणि कार्बनला वाटत नाही की मी अमुक अमुक आहे म्हणून. पण ह्या दोघांमुळं जे काही अव्यक्त आहे अजून बेसिक, ते आहे मन. याचा अर्थ आपण मनाच्या साह्यानं जाणून घेऊ शकतो. म्हणजे आपण मन नाही आहे, पण मनाच्या साह्याने आपण जाणून घेऊ शकतो मी आहे म्हणून. याचा अर्थ ह्या बॉडीमुळं मन तयार होतं आणि मनामुळं बॉडी तयार झाली. प्रकटीकरण मनामुळंच झालं. जे बेसिक सांगितलं, मगाशी सांगितलं, ते मनामुळं ते डेव्हलप झालं. बाहेरच्या संवेदना, बाहेरचे प्रेरणा, अंतःप्रेरणा मिळून ते
असं डेव्हलप होत मी झालो. मग मी जर मनानंच तयार झालो असं माझी बॉडी, तर बॉडीमध्ये मन आहे का? मन नेमकं कुठं आहे? यातलं कुठलंच मन नाही आहे, म्हणजे मन वेगळं काहीतरी आहे. तर हे मन काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण साधारणतः आपला एक अंदाज असा आहे, तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे काही रेणू मॉलिक्युल्स असतील ते आज आपल्यात आहेत, उद्या दुसऱ्या कोणाच्या तरी बॉडीत असतील, काल कोणाच्या तरी बॉडीत होते. कदाचित तुमच्या शरीरामध्ये शिवाजी महाराजांचा एखादा मॉलिक्यूल असेल, एखादा रेणू असेल, किंवा एखाद्या मांजरीचा पण असेल, एखाद्या झुरळाचा पण असेल, आपल्या प्रत्येकाचा असेल. तो प्रवास चालूच असतो. त्यामुळे त्याला काय जिवंतपणाचं लक्षण म्हणता येत नाही आपल्याला सायन्सच्या भाषेत. पण हा फ्लो चालू आहे, मॉलिक्युल्स आणि रेणूचा फ्लो चालू आहे आणि आपण एक प्रकारचा भवरा आहोत विश्वातला आणि त्याच्यात आपण ते अटकत चालले मॉलिक्युल्स. आणि आपल्याला कळतं मी भवरा आहे, पण मी स्वतःला भवरा म्हणत नाही, मी तर माणूस समजतो स्वतःला. पण हे जे काय मन आहे, हे मन काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार. आणि एकदा मन समजलं मग तुम्हाला कळेल की शरीर आणि मन हे वेगळं नाही आहे, हे दोन्ही एकच आहे. पण ते जाणवतं मात्र वेगळं वेगळं आहे, मात्र एकच, अद्वैत. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.